नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिताने सायलीचं सगळं बोलणं ऐकलेले असतं आणि त्यामुळे तिला आता खूप त्रास व्हायला लागतो। मग तिला सगळेजण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात, तर आता तिला खूप कळांचा त्रास होत असतो। इकडे बाहेर सगळेजण आता वाट बघत बसलेले असतात की डिलिव्हरी कधी होतीये आणि नॉर्मल होती का सिझर होते ते का, अस्मिताला काही त्रास तर होत नसेल ना, म्हणून आता सगळेजण टेन्शनमध्ये बसलेले असतात। अर्जुन सगळ्यांना धीर देत असतो, तर आता सगळे प्रार्थना सुद्धा करत असतात। तर आता अचानक इकडे सगळ्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज येतो, तर सगळेजण एकमेकांकडे बघून आता हसायला लागतात। सगळेजण बाळाचा आवाज ऐकून खूप खुश झालेले असतात। फायनली डिलिव्हरी झालेली आहे। तर आता अर्जुन, अश्विन आणि त्याचे बाबा एकत्र येऊन एकमेकांना भेटतात आणि खूप खूप आता त्यांना आनंद झालेला असतो। सायली सुद्धा आता देवाकडे हात जोडते आणि आता मग तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणत असतात की कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झालेला आहे। असं म्हटल्याबरोबरच सायली तर खूप आनंदानेच हसायला लागते। सगळेजण येथे खूप खुश झालेले असतात। अर्जुन म्हणत असतो की पण तेवढ्यातच इकडे कल्पना म्हणत असते की अस्मिता कशी आहे, तर डॉक्टर म्हणत असतात की एवढे मोठे प्रॉब्लेम होते तरी सुद्धा डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे आणि आता त्या ठीक आहेत। सगळेजण देवाचे आभार मानतात। तर डॉक्टर म्हणत असतात की ती ठीक आहे, आराम करत आहे। तर प्रताप म्हणत असतो की आणि बाळ कसं आहे, तर डॉक्टर म्हणतात की बाळ पण खूप छान आहे। तर डॉक्टर आता कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तिथून आता निघून जातात। तर अर्जुन प्रतापला मिठी मारतो आणि म्हणत असतो की डॅड, तुम्ही आजोबा झाला, कॉंग्रॅच्युलेशन। तर आता तो म्हणत असतो की खरंच मला ना खूप आनंद होत आहे। इकडे अश्विनला सुद्धा आता तो जवळ घेतो आणि एकमेकांना सगळेजण आता कॉंग्रॅच्युलेशन करत असतात। सायली आणि कल्पना सुद्धा एकमेकींना आता भेटतात आणि सायली कॉंग्रॅच्युलेशन म्हणत असते कल्पनाला। नंतर सायली म्हणते की अश्विन भाऊजी, आपण ना अस्मिता ताई आणि बाळाला कधी भेटायचं, तर अश्विन म्हणत असतो की अस्मिता ताईला आता थोड्या वेळात दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करतील, मग आपण लगेच भेटूया। त्यानंतर सगळ्यात आधी बाळाचे वजन चेक करतील आणि मग आपल्याकडे बाळ देतील। तर अर्जुन म्हणत असतो की खरंच मला ना आता असं झालंय की कधी मी बाळाला माझ्या हातामध्ये घेतोय, मी ना खूप त्याचे लाड करणार आहे, त्याला ना मी माझ्या मांडीवरतीच बसवून ठेवणार आहे। असं म्हणून सगळेजण आता खूप खुश झालेले असतात। अर्जुन आणि सायली तर एकमेकांकडे बघून आता खूप छान असे हसत सुद्धा असतात। तर आजचा भाग येथे संपलेला आहे। पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुनला सायली म्हणत असते की मला फक्त हे आई बाबांना सांगायचं होतं, मला अस्मिता ताई समोर हे सगळं सांगायचं नव्हतं। तर अर्जुन म्हणत असते की म्हणजे प्रिया अस्मिता ताईला योगा क्लाससाठी बाहेर घेऊन गेली आणि मग अचानक लवकर परत आली, हे सगळं तिने सहज केलं आहे असं वाटतंय का तुला? तर सायली म्हणत असते की सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल अस्मिता ताईंनी सगळं ऐकावं अशी प्रियाची इच्छा असेल। तर अर्जुन मनात म्हणत असतो की आपल्याला ना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ती अस्मिता ताईच्या जीवाशी खेळली। तर आता सायली म्हणत असते की ती आणखीन किती खालच्या पातळीला जाणार आहे काय माहिती। तर अर्जुन आता दोघेही सायली खूपच चिडलेले असतात। तर इकडे अर्जुन आणि सायलीने सँडीला प्रिया बरोबर पाहिलेलं असतं हॉस्पिटलमध्ये। तर सायली म्हणत असते की हा तर आता हा सँडी आहे। तर अर्जुन म्हणतो की हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता। तर सायली म्हणते की हो। तर अर्जुन म्हणतो की मग आता याच्याशी बोललंच पाहिजे। असं म्हणून आजचा भाग येथे संपलेला आहे। आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।